नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे काही प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांचे, जे वारंवार मला येत आहे. मधल्या पिरियडमध्ये 4-5 दिवसामध्ये भरपूर प्रश्न आले. तर त्या जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर उत्तर द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन क्लिअर होईल. ठीक आहे. सर्वात पहिला प्रश्न तो जास्तीत जास्त विचारला जातो तो म्हणजे महापारेषण LDC जे काही अकाउंटच्या पोस्ट होत्या, 260 पोस्ट प्लस वेटिंग लिस्ट असं धरून 350 पावणे 400 विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा अपेक्षित आहे. त्याला साधारण 45 दिवसाच्या वर, म्हणजे साधारण आता 50 ते 60 दिवस व्हायला आता जवळपास होतील आता काही दिवसामध्ये. तर त्यामध्ये रिझल्ट हा पेंडिंग आहे. रिझल्ट मी तुम्हाला ऑलरेडी त्यावर अपडेट दिलेलं होतं की रिझल्ट हा कधी येऊ शकतो. साधारण 15 तारखे ते 20 तारखेपर्यंत हा रिझल्ट अपेक्षित होता. अजूनपर्यंत रिझल्ट आलेला नाही आहे. काही कारणास्तव, म्हणजे जी काही माहिती आपण घेतली आहे, काही कारणास्तव त्यांनी तो रिझल्ट पेंडिंग ठेवलेला आहे. त्यामध्ये काही कारणास्तव त्यांनी रिझल्ट पेंडिंग ठेवला अशी एक माहिती आपल्याला प्राथमिक माहिती मिळते आहे. त्यामध्ये एक्झॅक्ट रिझन काय आहे ते अजूनपर्यंत कळालेलं नाही आहे. परंतु तरी नेक्स्ट मंथमध्ये सुरुवातीच्या पिरियडमध्ये रिझल्ट आपण अपेक्षित करू शकतो. असं समजू नका की 2-4 महिने खूप लेट होईल वगैरे, असा काही भाग नाही आहे. रिझल्ट हा लागेल, परंतु आणखी थोडे 10-15 दिवस लेट होऊ शकतो. त्यामुळे LDCसाठी काळजी करण्याची कारण नाही. ॲक्च्युली आतापर्यंत रिझल्ट लागायला पाहिजे होता 100%, परंतु काही कारणास्तव त्यांनी तो पेंडिंग ठेवला आहे. परंतु लवकरच तो रिझल्ट लागणार आहे. जेनको टेक्निशियन 3 रिझल्ट त्याबद्दल जे काही पोस्ट आहे, 800 पोस्ट आहे. त्यामध्ये CSRचा इश्यू होता, सो तो सुद्धा बऱ्यापैकी क्लिअर झालेला होता. त्यानंतर त्यांनी ऑफिशियल नोटीस देऊन महाजनकोनी घोषित केलेलं होतं की सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा रिझल्ट लागेल. त्यानुसार 30 तारखेला हा रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे. त्याआधी जर लागला तर फारच चांगलं, परंतु 30 तारखेला म्हणजे साधारण मंगळवारचा दिवस येतो, त्या दिवशी हा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावं, जास्त काही रिझल्ट हा डिले होणार नाही. 30 तारखेपर्यंत हा रिझल्ट लागून जाईल. महावितरण विद्युत सहायकमध्ये एक चांगली गोष्ट अशी झालेली आहे की त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी न थांबता फायनल लिस्ट लावलेलं आहे. फायनल लिस्ट ह्या त्यांनी झोन वाईज लावलेले आहे. झोनमध्ये त्यांनी डिव्हिजन अलॉट केलेलं आहे. डिव्हिजनमध्ये त्यांनी डिटेल पोस्टिंगचे सुद्धा ऑर्डर दिलेले आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डिव्हिजन हे डिक्लेअर झालेले आहे. बरेचसे विद्यार्थी जॉईनिंगच्या प्रोसेसमध्ये सुद्धा गेलेले आहे. जॉईनिंगसुद्धा झालेलं असेलच. त्यामुळे आता काळजी करण्याची कारण नाही, कारण की ही जास्त डिले होणार नाही प्रोसेस. आणि पुढे जेव्हा हे जॉईनिंग सगळं होईल, 100% जॉईनिंग होईल सगळ्या डिव्हिजनमध्ये, त्यानंतर तुमचं वेटिंग लिस्ट लागणार आहे. त्याच्यामुळे वेटिंग लिस्ट आता लवकर लागण्याची शक्यता आहे. पुढल्या महिन्यामध्ये वेटिंग लिस्ट आपण अपेक्षित करू शकतो. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना पोस्टिंग मनाप्रमाणे मिळालं नसेल त्यांनी 1 ते 2 वर्षाची किंवा 3 वर्ष तिथे काढावं लागेल. त्यानंतर तुमचं ट्रान्सफर कुठेही तुम्ही मागाल तिथे ट्रान्सफर होऊ शकते जर वॅकन्सी असेल तर. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. किंवा असे काही तुम्हाला इश्यू निर्माण झाले असेल, किंवा काही विद्यार्थ्यांना होल्डवरसुद्धा ठेवण्यात झालेलं आहे. 2-3 झोनचं, मला जसं कल्याण झोन आहे, तुमचं लातूर झोन आहे, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना होल्डवर ठेवण्यात आलेलं आहे. फार छोट्या कारणासाठी. काही ठिकाणी तर असं झालं आहे की OBCला WR सर्टिफिकेट मागितलेलं आहे, त्यासाठी त्यांनी होल्डवर ठेवलेलं आहे. म्हणजे हा विचित्र प्रकार आहे. ॲक्च्युली असं व्हायला नाही पाहिजे नियमाप्रमाणे, परंतु त्यांना ते हेड ऑफिस करून त्यांना डिक्लेरेशन मिळते, त्यांना ग्रीन सिग्नल मिळतो. फक्त थोडंसं तुम्हाला ते डिले करतील किंवा वेळ करतील, परंतु त्यामध्ये तुमचं नुकसान होतं. जेवढं जास्त डिले होईल, जेवढा जास्त वेळ होईल, तेवढं तुमचं जॉईनिंगचा पिरियड हा लेट जातो. ठीक आहे. सिनियरिटीमध्ये फरक पडतो. त्यामुळे तो क्लिअर होईल. होल्डवर त्यांना ठेवलेला आहे. त्यांना मेन रिझन असेल काही तुमचं खूप जास्त मिस्टेक असेल, खूप मिस्टेक म्हटल्यापेक्षा डॉक्युमेंटेशनचा काही प्रॉब्लेम असेल, तरच तुम्हाला ते होल्डवर ठेवतील, किंवा पुढेसुद्धा प्रॉब्लेम येईल तुम्हाला. परंतु जर या छोट्या मोठ्या कारणासाठी OBCचं वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट वगैरे जे निघतच नाही, त्यासाठी होल्डवर ठेवलं असेल तर तुम्हाला ते नक्की जॉईन करून घेतील. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण त्यावर सेपरेट व्हिडिओ घेऊ जर तुम्हाला आणखी काही अडचणी येत असेल तर. महाट्रान्सको वेटिंग लिस्टचं जॉईनिंग ते ॲक्च्युली आतापर्यंत अपेक्षित होतं, ते त्यांनी आतापर्यंत घ्यायला पाहिजे होतं, कारण की सगळं पोस्टिंग झालेलं आहे. जे कन्फर्म लिस्टमधले आहे, आता वेटिंग लिस्टची वाट आहे. वेटिंग लिस्टबद्दल त्यांनी काहीही असं गॅरंटेड आपल्याला सांगितलं नाही आहे. मागे आपण जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी एक 8-1 दिवसामध्ये वेटिंग लिस्टचे ईमेल्स वगैरे आपण सेंड करू वगैरे असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण तो अजूनपर्यंत त्यांनी काही तसं हालचाल केलेली नाही किंवा पाऊल उचललेलं नाही आहे. परंतु पुढच्या काही दिवसामध्ये ते त्यावर काम करत आहेत, आणि पुढच्या काही दिवसामध्ये तसं आपल्याला दिसेल की वेटिंग लिस्टसाठी ते कॉलअप करतील. कॉलअप म्हटल्यापेक्षा मेल करतील. त्यामुळे तुमचे मेल ID वगैरे सगळे रेडी ठेवा. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे न्यू वॅकन्सीबद्दल भरपूर प्रश्न असतात विद्यार्थ्यांचे. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की न्यू वॅकन्सी ही कन्फर्म नाही आहे, परंतु त्यावर चांगल्या फास्टमध्ये प्रोसेस सुरू आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये भरपूर वॅकन्सी आपल्याला बघायला मिळणार आहे. इन्क्लुडिंग MSCBसुद्धा. MSCBच्या 3 कंपनीमध्ये वॅकन्सी दिसणार आहे. स्पेशली ऑपरेटर वॅकन्सी म्हणजे उपकेंद्र सहाय्यक महावितरण, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं स्ट्रॉंग अपडेट आतापर्यंत आलेलं नाही आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी फक्त तयारीमध्ये राहा. जर तुम्हाला दुसरा एखादा प्रायव्हेट जॉब मिळत असेल किंवा दुसरा गव्हर्नमेंट जॉब मिळत असेल तर तो जॉईन करा. दुसरा तुम्ही
रिजाईन करून परत तिकडे जॉईन करू शकता. जसं महावितरण, महापारेषण आहे, तुम्ही तिथे जॉईन करून घ्या. नंतर ऑपरेटर तुमची इच्छा असेल तुम्ही ऑपरेटरची सुद्धा एक्झाम देऊ शकता. परंतु ते अजूनपर्यंत कन्फर्म झालेलं नाही आहे. स्टाफ सेटअपमुळे किंवा काही कारणास्तव किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामध्ये, तर त्याला डिले होऊ शकतं. त्याच्यामुळे त्याच्या भरोशावर राहू नका उपकेंद्र सहाय्यकच्या. बरेचसे विद्यार्थी त्याबद्दल मला कमेंट करत असतात. या व्यतिरिक्त आणखी काही तुमचे प्रश्न असतील उपकेंद्र सहाय्यकबद्दल, तसा आपण डिटेल व्हिडिओ त्यावर दिलेलाच आहे. त्यामध्ये सगळं आपण एक्झाम पॅटर्न वगैरे सगळं बुक्स वगैरे सगळं सांगितलेलं आहे. परंतु त्या रिलेटेड तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊच लवकरच. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो की तुमचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर मी उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर कृपया मला कमेंट करा, जेणेकरून मला तुमचे प्रश्न कळतील आणि त्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊ शकू. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि ते सुद्धा अपडेटेड राहतील. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स न्यू वॅकन्सीबद्दल पुढे देऊ ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.